की बाहेर थांबून सर्वांनी मोबाईल सायलेंटला करा. हे ऐका बाबा, त्याचं ऐका. बरं, आज सर्व पत्रकार मित्रांना बोलवण्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. त्या निवडणुकीमध्ये गेले 5 वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये चेअरमन म्हणून बाळासाहेब तावरे यांनी तिथं भूमिका बजावली. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी राजीनामा दिल्यानंतर केशवराव जगताप यांनी तिथं राहिलेल्या काळामध्ये चेअरमन म्हणून भूमिका बजावली. ह्या 5 वर्षाच्या काळात नेहमी साखर कारखान्याला सभासद कशा करता निवडून देतात की त्यांनी चांगला भाव द्यावा, चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवावा. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे बाळासाहेब असतील किंवा केशवराव असतील किंवा त्यांचं बोर्ड असेल हे यशस्वी झालं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण पण ह्या गोष्टीचा अभ्यास करता, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर खालोखाल सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच्या खालोखाल सातारा जिल्ह्यामध्ये. आपण जसं वर जातो तसं तसं रिकव्हरी वाढत जाते. कोल्हापूरला सगळ्यात हायेस्ट रिकव्हरी असते. आपल्या इथं त्या मानाने 11:30 पावणे 12 अगदीच व्यवस्थित झालं तर 12 पर्यंत जाते. परंतु बाकीकडे तर 11, 11:30, 10:30 अशा पण रिकव्हरी उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. गेले 5 वर्षामध्ये या दोन्ही चेअरमन आणि त्यांच्या संचालक बोर्डाने अतिशय चांगल्या प्रकारचा दर दिला. दर देताना आज आता आम्ही लोक पॅनल करणारच आहोत. आम्ही मुलाखती पण आज घेतल्या. अनेक जण मला ते भेटून पण गेले. आता विद्यमान संचालक बोर्डापैकी अनेक जण आम्ही तयार करणाऱ्या पॅनलमध्ये येऊ इच्छित आहेत. काही नवे पण चेहरे द्या असं सांगू इच्छित आहेत. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. साधारण 19,700 पर्यंत मतदार हे अ वर्गाचे आणि ब वर्गाचे आपले आहेत आणि कार्यक्षेत्र आपलं 37 गावांचंच आहे. अशी हे बरोबर हार्ट ऑफ दी सिटी बारामतीचा जो मधला भाग आहे, म्हणजे इकडं गुणवडी, डोर्लेवाडी ते इकडं कठीणपूर आणि इकडं जिरायत भागातली घेतलेली गावं ते सांगवी इकडं शेवट, असं हे इथला अतिशय मर्यादित कार्यक्षेत्र असणारा हा सगळा भाग आहे. आणि भाव पण देत असताना आता मधी त्यांनी काहीतरी पत्रक काढलं, ते मी बघितलं की बाबा अजित पवारांनी ही निवडणूक लावली नाही. मी माझ्या भाषणामध्ये पत्रकार मित्रांनो, तुम्ही सगळेजण होता, साधारण निवडणूक लावण्याच्या संदर्भामध्ये 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लावली जाते. परंतु कधी कधी कोर्टबाजी झाली तर निवडणूक लांबते. पण आपल्या शेजारच्याच तालुक्यामधल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं उदाहरण आहे की ती निवडणूक 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्षांनी झाली. त्याच्यामध्ये शेवटी असे पण प्रकार होतात. एकदा मला आठवतंय, बाळासाहेबांना पण आठवत असेल की एकदा 7 वर्षाची टर्म माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मिळाली. त्यावेळेची ती परिस्थिती बघून अशा घटना घडतात. आता 5 वर्ष पूर्णत्वाला होत असताना ती निवडणूक लागली आणि मी स्वतः सांगितलं की बाबा मला असं वाटत होतं की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं काउंटिंग झाल्यानंतर ही निवडणूक डिक्लेअर व्हावी. कारण काही कार्यक्षेत्र दोघांचं एकच आहे. उदाहरणार्थ डोर्लेवाडी असेल, गुणवडी असेल, बारामतीचा भाग असेल किंवा मेढ्यात वगैरे ह्या काही भागामध्ये सभासद दोन्हीकडे आहेत, कारण कार्यक्षेत्र दोन्हीकडे असल्यामुळं. अशा पद्धतीनं तर ते म्हणले की अजित पवार लोकशाही मानत नाही आणि असं आहे. उलट तसं बघितलं तर 3 वर्षात जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका नाही. आता त्याला दोष कोणाला द्यायचा? आज सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होते. आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत, परंतु तरी देखील त्या निवडणुका घ्यायला 4 महिने जात आहेत. कारण याद्या करणं, आरक्षण काढणं. पूर्वीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीना, पुरुष आणि महिलांना आरक्षणच नव्हतं. आता त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांना आरक्षण त्या बाबतीमध्ये टाकलं गेलं, पूर्वीसारखं 27%. आणि त्या प्रकारे साधारण राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या निवडणुका होतील. कारण आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा पद्धतीनं पावसाळा असतो. ही तर निवडणूक तसं बघितलं तर आता पावसाळ्यातच लागलेली. पण एकदा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर सहसा निवडणूक पुढं जात नाही किंवा कोर्ट पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही.
आणि त्याच्यातून आता फॉर्म मागे घ्यायचे अजून काही दिवस बाकी आहे आणि नंतर चित्र स्पष्ट होईल. फॉर्म घ्यायचं शेवटची मुदत संपल्यावर मला वाटतं 12 तारखेला आणि 13 तारखेला चिन्ह वाटप होईल आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. प्रचाराला फक्त पुढं 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी मिळत असतात. मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की हे भावच देणार नाही, ते असंच आहे तसंच आहे, खाजगीचं हे समर्थन करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बारामती तालुक्यामध्ये कुठलाही खाजगी कारखाना काढलेला नाही कुणीच. विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख असताना विलासरावांनी एकदा आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की ते सहकार मंत्री होते, राज्यामध्ये साधारण ऊसाचं जे उत्पन्न आहे ते लक्षामध्ये घेता जेवढे कारखान्याची उभारणी व्हायला पाहिजे तेवढे कारखाने आता उभारले गेलेले आहेत. आता इथून पुढे एकाच 5 भाग भांडवल साखर कारखान्याला राज्य सरकारने देण्याची गरज नाही. त्याच्यामुळे आजच्या कॅबिनेटला आपण आता निर्णय घेतो इथून पुढे सहकारी तत्वावर कुणालाही भाग भांडवल द्यायचं नाही. मग त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली, स्वर्गीय विलासराव देशमुख आज हयात नाहीत परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातले काही आम्ही लोक निश्चितपणे आज काम करतोय. तर त्यांनी असं सांगितलं की ज्याला काढायचं असेल त्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्या भागात ऊस असेल तर त्यांनी त्यांच्या ताकदीवर त्यांच्या मेहनतीवर त्यांनी गॅरंटी देऊन राज्य सरकार गॅरंटी देणार नाही. ह्याच्या पाठीमागे राज्य सरकार भाग भांडवल पण देत होतं आणि उभारणीच्या करता हमी पण देत होतं, म्हणजे जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, NCDC असेल वगैरे वगैरे. परंतु अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यामुळं आपल्याकडं खाजगी कारखाने निघायला लागले. खाजगी कारखाने कुणी खुशीने काढले नाही. शेतकऱ्यांचा ऊस वेळेमध्ये व्हावा, इरिगेशन वाढलं. आपल्यालाही माहिती आहे की आपला भागामध्ये असताना छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पूर्वीचं क्रशिंग किती होतं, नंतर वाढत वाढत आता ते 9,500 पर्यंत गेलेलं आहे. 9,500चं कार्यक्षेत्र साधारण तेवढंच आहे, थोडंसं काही गावं वाढली तरी 9,500 कसं वाढलं तर काहींनी ठिबक केले, काहींनी टनेज चांगलं काढलं. आता आपण AI आपण वापर करतोय. कालच त्याच्या संदर्भामध्ये आमची साखर आयुक्तालयामध्ये मीटिंग झाली. त्याच्याबद्दल आता AIच्या प्रोजेक्टच्या करता पण अनेक कारखान्यांनी नोंद केलेली आहे. काल मला त्याची यादी मिळाली. त्याच्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, सोमेश्वर कारखाना आहे, छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, दौंड शुगर मिल आहे, पतंगराव कदम सहकारी साखर कारखाना, राजारामबापू सहकारी साखर कारखाना, क्रांती डॉक्टर GD बापू लाड सहकारी साखर कारखाना, पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोडे साखर कारखाना, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ, शरद सहकारी साखर कारखाना कोल्हापूर, श्री छत्रपती शाहू म्हणजे घाडग्यांचा तो सहकारी साखर कारखाना, शरवी ॲग्रो इंडस्ट्रीज फलटण ही प्रायव्हेट आहे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना आपला माळशिरस, अकलूज विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना माढा, त्याच्यामध्ये कर्मयोगी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना परिचारकांचा पंढरपूर म्हणजे श्रीपूर आहे, नंतर संजीवनी शुगर फॅक्टरी अँड ग्रुप कोपरगाव, त्याच्यानंतर नॅचरल शुगर ते ठोंबरे BB त्यांचा कळम धाराशिवला, आणि दुर्गा शुगर मिल ते नंदुरबारची आहे ती मला वाटतं हे खांडसारी. अशा पद्धतीनं काही कारखान्यांनी तिथं नोंदी केलेल्या आहेत. आता 9 तारखेला मी स्वतः त्या मिटिंगला हजर राहतोय. VSIने मिटिंग बोलवलेली आहे. कृषी मंत्री राहतील, सहकार मंत्री राहतील, अधिकारी राहतील, साखर कारखाने महाराष्ट्रातले त्याचे चेअरमन MD राहतील आणि त्यामध्ये AIचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये MSC बँक पुढाकार घेऊन काही लोन वगैरे देते. कारण आता कारखाने मोठ्या प्रमाणावर झालेत, कारखान्यांची कॅपॅसिटी वाढली परंतु ऊसाचं क्षेत्र त्या पटीत आता वाढत नाही. त्याच्यामुळे आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवावं लागणार आणि आपल्याकडे जे प्रात्यक्षिकं घेण्यात आली, प्रयोग करण्यात आले त्याच्यामध्ये ज्यांचा 100 टन निघत होता त्याचा 140 टनापर्यंत गेला, ज्याचा 60 टन 70 टन निघत होता तो 100 टनापर्यंत गेला.
त्यामुळं या एआयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. कुठली व्हरायटी लावायची, काय लावायची, कशा पद्धतीने लावायची, त्याच्या सगळ्याबद्दलची चर्चा त्या कॉन्फरन्समध्ये होईल. आणि तिथं जिल्हा बँकांच्या पण चेअरमन, सीईओ किंवा एमडींना बोलवलेले आहे आणि राज्य सहकारी बँकेच्या पण बोलवलेले आहे. का तर 90 दिवसात आता साखर कारखाने चालणार नाही. पूर्वी तुम्हाला आठवत असेल कारखाने 150 दिवस चालत होते, आता ते आलेत 90 वर, काही आले 100 वर. सुदैवाने माळेगाव सोमेश्वरचा भाव चांगला असल्यामुळं त्या भागातला शेतकरी ह्यांना ऊस घालण्याच्या करता थांबतो आणि त्यामुळं तिथं ऊस त्या तुलनेमध्ये चांगल्या पद्धतीनं होतो. आता आज सगळीकडेच बघितलं तर FRP हे जे दर 7 वेळेला वाढलेले, 7 वेळेला, पण MSP फक्त एकदाच वाढलेली आहे 3100. MSP वाढावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. आम्ही पण अमित भाई शाह सहकार मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतोय. आता साखर चालली 3750, 3800, 3750, 3800 अशी चाललेली, पण MSP पण वाढवावी. MSP वाढवल्यानंतर त्याच्यात साखर विक्री करता येत नाही, त्याच्या पुढे साखर जाते, त्याच्यावर भाव आणि तोडणी वाहतुकीचे भाव वाढले. तोडणी वाहतुकीचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 200 रुपये टनापर्यंत गेले. पूर्वीच्या काळामध्ये एवढा भाव नव्हता. असे सगळे खर्च वाढलेले आणि लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता ते काही सांगतात की कारखान्यावर कर्ज खूप आहे. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, माझ्यानंतर जास्त अधिकारवाणीने हे दोघं सांगतील, आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर साखरेवर 229 कोटीचं कर्ज आहे आणि आजच्या भावाप्रमाणे 270 कोटीची साखर ही आपल्याकडे स्टॉकमध्ये. कुठलंही चेअरमन असलं, कुठलंही बोर्ड असलं तर साखरेचं पोतं तयार झालं की साखरेचे दर असतात त्याच्या 85 ते 90% रक्कम हे बँक देते आणि त्याच्यातनं पेमेंट करायचं असतं. त्याच्यातून सगळे FRP आणि सगळं पेमेंट भागत नाही. त्यामध्ये आपल्याला फार वेगळ्या पद्धतीनं हे करावं लागतं. का तर तोडणी वाहतुकीचा खर्च त्याच्यातनं द्यावा लागतो, ॲडव्हान्स शेतकऱ्याला त्याच्यातनं द्यावा लागतो. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मी साखर आयुक्तालयामध्ये होतो. हॅकॅथॉनचा कार्यक्रम झाल्यानंतर राज्यात यंदाचा हंगाम म्हणजे साखर हंगाम 24-25ला विपरीत हवामानामुळे अत्यंत प्रतिकूल राहिल्याने 221,74,000 मेट्रिक टनाने गाळप कमी होऊन 30,00,000 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन राज्यात कमी झालेलं आहे. आता 25-26चा सुरू करण्याच्या पूर्व हंगामी कर्ज मिळण्याच्या करता वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. 15 मे 2025ची मला काल साखर आयुक्तांनी दिली. त्यांच्या मांडणीनुसार अंदाजे 864 कोटी रुपये FRP 92 कारखान्यांनी आज तागायत प्रलंबित आहे. त्याच्यात 20 कारखान्यांच्यावर RRC ची कारवाई करण्यात आली आहे आणि त्याच्यातून कारखान्यांनी पैसे द्यावे म्हणजे साखरच ताब्यात घेतली. असं म्हणजे 864 कोटी रुपये 92 कारखान्यांचे दिले गेले नाही. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या FRP पेक्षा जास्तीचा भाव, आता 200 रुपये त्यांनी ठराव केलेला आहे, त्याचं मला वाटतं मान्यता पण आलेली आहे कांडी बिलाची. म्हणजे ते जर झालं तर 3332 एवढा भाव अजूनपर्यंत महाराष्ट्रात कोणी दिला नाही. आमचे विरोधक कारण नसताना भाऊ करतायत, आमच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत, सभासदांची दिशाभूल करतायत. सभासदांना मी जाहीरपणे सांगतो, आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी काम करतोय. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की मला आर्थिक शिस्तचा मी भोगता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था चालवाव्यात हा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो आणि त्यामुळं साधारण सभासदांना ज्यांना पॅनल द्यावं असं वाटतं निवडून, त्यांनी आपल्याला भाव चांगला द्यावा, वेळेमध्ये आपला ऊस न्यावा आणि त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यात कुठली कमतरता भासू नये. आम्ही आता केशवराव रात्री मी बसलो होतो, बाळासाहेब पण होते, त्याच्या पूर्वीच्या काळात 5 वर्ष आता जे आमचे विरोधक आहेत त्यांचं पॅनल निवडून आलेलं होतं. त्या काळामध्ये त्यांनी 3400 वर काही भाव देताना 200 रुपये ठेव कापून घेतली.
म्हणजे पैसे दिलेच नाही. दाखवली 3400 रुपये भाव, परंतु दिले 3200 वर काहीतरी, आणि ते 200 रुपये हे पॅनल आलं आमचं नीलकंठेश्वर. त्याच्यानंतर बाळासाहेब चेअरमन झाले आणि मग त्यांनी ते मागच्या 200चं भर भरून काढली, कारण ती ठेव घेतलेली होती. कारखान्यात तर काही नव्हती, रेकॉर्डला दाखवलेली होती. म्हणजे तेव्हाचा भाव 3400 नव्हता, 3200 होता. मला खरं तर हे काही सांगायचं नव्हतं, पण काय झालं मध्ये एक पत्रक काढून असं काहीतरी, अजित पवार लोकशाही मानत नाही, अमकं करत नाही, तमकं करत नाही, निवडणूक पुढे गेली. अरे कुठं पुढे गेली निवडणूक? 2-4 दिवस निवडणूक पुढे गेली म्हणजे काय पुढे गेली असं म्हणतात काय? मी तर 2-3 उदाहरण दिली, काय किती किती वर्ष निवडणुका त्याच्यामध्ये होत नाही. आणि त्यांच्या काळापेक्षा तुम्हाला मी सांगतो, त्या काळात त्यांचं क्रशिंग चालू असताना रिकव्हरी ह्याच्यात दिली नाही, ह्याच्यात मला वाटतं रिकव्हरीचं काल होतं ते, फार रिकव्हरी कमी आहे ती. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1061 रिकव्हरी होती. त्यांनी 9,27,379 क्रशिंग केलं, तेव्हा आपल्या कारखान्याची 1061 रिकव्हरी. हे चेअरमन आणि संचालक बोर्ड गेल्यावर त्यांनी बघितलं, इतकी गळती होती त्या ज्यूस ह्याच्यातनं, पाण्यात सिरप मधलं गटारातनं वाहत होता. त्याच्यानंतर मग आम्ही व्हीएसआयची टीम पाठवली. व्हीएसआयची टीम पाठवल्यावर त्यांनी त्याचा अभ्यास केला, चांदगुडे, दाणी वगैरे तज्ज्ञांनी, आणि मग ते लिकेजेस सगळे बंद केले. आणि मग पुढच्या वर्षी यांच्या नेतृत्वाखाली रिकव्हरी 1175 आली आणि 12,68,147 क्रशिंग त्या ठिकाणी झालं. अशा पद्धतीनं लॉसेस पण त्यावेळेस म्हणजे हे झालेले, अशा इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. वास्तविक अतिशय चांगल्या पद्धतीनं या लोकांनी कारखाना चालवलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये भाव पण चांगला दिलेला आहे. आता हे खोडकी धरून 3332 आणि बँकेने पण पैसे त्यांना उपलब्ध करून दिले. बँक बघते त्यांचं मोलॅसेस डिस्लरीमध्ये इथेनॉल किती होणार आहे, आरएस किती होणार आहे, ईएनए किती होणार आहे, कोजनचे किती पैसे त्यांचं येणं बाकी आहे. कारण मला वाटतं कोजनचे पैसे आपण राज्य सरकारला वीज महावितरणला देतो, त्याच्यानंतर 3 महिने 90 दिवसांनी पैसे मिळतात. आपण सबसिडी दिली ती माळ्यावरला 7,76,00,000 रुपये मिळाले. हा, ते 1 रुपयावर काही पैसे, 6 रुपये राऊंड करायला 7,76,00,000 रुपये मिळाले. ते आपण राज्याला सगळीकडे दिलेले होते. त्याच्यात त्याचा फायदा आपल्या कारखान्याला पण झाला. अशा पद्धतीनं ह्या 5 वर्षाच्या काळात आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात 21-22 मध्ये 15,26,916 क्रशिंग झालं. रिकव्हरी 12.39, म्हणजे एवढी साखर त्याच्यातनं जास्तीची निघाली. साखरपोती 17,39,200 झाली आणि त्यावेळेस 3100 रुपये भाव त्या बाबतीमध्ये दिला गेला. अशा पद्धतीनं सातत्याने महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा भाव देण्याचा प्रयत्न, म्हणजे पहिल्या 5 मध्ये. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, स्वतः शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींनी पण भाषणात सांगितलं की माळेगाव कमी रिकव्हरीत भाव किती देतो बघा, सोमेश्वर कमी रिकव्हरीत भाव किती देतो बघा, असं त्यांनी कोल्हापूर सांगलीच्या परिसरात सांगितलं. मला चेअरमन लोकांना ते विचारायचे, अरे तुम्ही काय केलंय तिथं असा चमत्कार. आणि ह्या रीतसर भाव सरळ सरळ काढलेले होते, त्याच्यात कुठलाही लपवाछपवी नव्हती. ते काय म्हणतात 2800 रुपये यांनी दिले. अहो, साखरेचं पोतं पहिल्यांदा ज्यावेळेस गळीत होतं त्यावेळेस रिकव्हरी असते 8.5-9. एका टनातनं साखर निघते 85 किलो येतो 90 किलो, नंतर मग 100 किलो निघते, नंतर मग 105, 110, 115, 120 आणि शेवटी ती साखर निघते जवळपास 12ला गेली तर 120 किलो, 117 ते 120 किलो अशीपर्यंत तिची साखर निघत असते. आणि ती साखर जेवढी निघेल तेवढे बँक पैसे देते. त्याच्यावर साखर कमी निघाल्यानंतर पैसे कमी देऊन तुम्हाला पेमेंट करताच येत नाही आणि आपण
लगेचच बाकीचे पेमेंट केलं. त्याच्यामुळे एक जे काही आहे दादांत खोटं माझी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांना आव्हान आहे. मला काय फक्त माळेगावचं इलेक्शन करायचं नाही, मला पुढेही जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहेत, इतर निवडणुका सहकार्यातल्या आहेत, राज्याची आहे, देशाची आहे. त्याच्यामुळे मी कधी माझ्या मतदारांना, जो 8 वेळेला ज्या मतदारांनी मला या बारामतीचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यात माळेगावचा पण सभासदांचा अतिशय महत्वाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही कुणालाही, मी सगळ्यांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी कधी लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करणार नाही, विशेषतः मतदारांची, विशेषतः सभासदांची. आणि त्याच्यामुळं त्यावेळेस जे मी पॅनल दिली त्या पॅनलला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला विश्वास आहे माझे सभासद माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पाठिंबा देतील. काय सांगायचं, आपल्या प्रपंचाचं कसं होईल? अरे आम्ही प्रपंच करत नाही का, आपल्या प्रपंचाचं कसं होईल? आता आपलं खाजगीकरण होईल. अरे कोण खाजगीकरण करायला? सहकार खातं राज्याचं आमच्याकडं, म्हणजे राष्ट्रवादीकडं, अर्थ खातं राष्ट्रवादीकडं, कृषी खातं राष्ट्रवादीकडं. त्याच्यामुळं आम्ही काल तुम्ही टीव्हीला बघितलं असेल, आपण जे काही पुण्यामध्ये हेकेथॉन त्या ठिकाणी भरवलंय, त्याच्यामध्ये कसं टनेज वाढेल, कसं कमी पाण्यात कमी खतात, ह्या सगळ्या गोष्टी होतील. अशा प्रकारचा प्रयत्न, मला माझा मोबाईल तर, अशा प्रकारचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये करतो. आणि तुम्हाला आज तर इतकं दादांत खोटं सांगतात की 400 काहीतरी कोटी रुपये, किती हो कर्ज? 425 कोटीचं कर्ज आहे. मी तुम्हाला आत्ता आकडेवारीनं सांगतो, आपल्या इथं साखरेचा साठा कालच केशवराव तुम्ही मला दिलं, 31/5/2025 7,19,418 क्विंटल आहे. मार्केट दराने होणारी किंमत 3750 धरली, 269 कोटी. मी मागाशी चुकून 1 कोटी कमी जास्त सांगितलं, 269 कोटी. बँकेचं कर्ज 229 कोटी आणि 259 कोटी, एकूण 70 मार्केट दराने साखरेचे स्टॉक. आणि कर्ज फेडून उपलब्ध होणारी रक्कम ज्यावेळेस साखर विकली जाईल त्यावेळेस 40 कोटी रुपये उपलब्ध होत आहे त्याच्यात. आणि डिस्टिलरीचे त्या बाबतीमध्ये वेगळे, इथेनॉलचे या प्रकारची साधारण. त्याच्यामुळं हे दादांत खोटं सांगतात 400 कोटीचं कर्ज आहे. आणि त्यांनी काय एक सांगितलं, पतसंस्थेतनं पैसे काढले. पतसंस्थेतनं 1 रुपया पत्रकार मित्रांनो काढलेला नाही. आपल्या कारखान्यात फार पूर्वीपासून ऐच्छिक ठेव ठेवतात, त्याचा व्याजाचा दर आहे 8%. 8%. बँकेचा व्याजाचा दर आहे 10.5 ते 11%. उद्याच्याला 3% जर आपली बचत होत असेल आणि काहींनी ऐच्छिक ठेव आपल्याकडे ठेवली 8%, तर त्याचा तोटा काय? 11% पैसे बँकेचे घेण्यापेक्षा ऐच्छिक ठेव जर कुठल्या पतसंस्थेने 8% ठेवली तर काहीच बिघडलं नाही. उलट त्याच्यात शेतकऱ्यांची एक प्रकारची म्हणजे कारखान्याची बचत होते. त्याच्यामध्ये ते आरोप करतात ठराविक नेत्यांना राज्याचा सहकार 50% आम्ही संपवला. 50% कुणी संपवलं नाही. मी मगाशीच सांगितलं, हे कारखाने काढायला स्वतः विलासराव देशमुख साहेबांनीच प्रायव्हेटला परवानगी दिली. आज प्रायव्हेटमध्ये अनेक मान्यवरांचे कारखाने, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्याचा आणि सहकारी साखर कारखान्याच्या भावावर आपण कुठेही परिणाम होऊन दिला नाही. आपल्या कार्यक्षेत्रात माळेगाव, सोमेश्वर इथं कुठंही हा ऊस खाजगी कारखान्याला जात नाही, कारण आपलाच भाव इतका चांगला असतो की शेतकरी म्हणतात कशाला तिकडे जायचं, त्यापेक्षा आपला कारखाना आपला एक बरा. त्याच्यामध्ये त्यांनी एक आरोप केलाय, कारखान्याच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालकांवर अविश्वास असल्याने अजित पवारांनी स्वतः अर्ज भरला. मी ब वर्गाचा प्रतिनिधी, मी काय करावं तो माझा अधिकार. महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील देखील कारखान्याचे चेअरमन होते, विलासराव देशमुख देखील मांजरा कारखान्याचे चेअरमन कधी काळी होते. आता सहकार मंत्री एकेकाळी असणारे हर्षवर्धन पाटील पण तिकडे 2 कारखान्याचे चेअरमन होते ना. त्याच्यामुळं कितीतरी आमदार, कितीतरी मंत्री, बाळासाहेब थोरात असतील,
मुश्रीफ साहेब, खूप जणांची नावं घेता येतील. त्याच्यामुळं ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? सभासद ठरवतील कुणाला निवडून द्यायचं, कुणाला निवडून द्यायचं नाही. त्याच्यामुळं विद्यमान संचालक मंडळाच्या चुकीच्या कामकाजाबद्दल मी सांगितलं, भाव चांगला दिलेला आहे, भावात कुठेही कमतरता. मी तर छत्रपतीला, तुम्ही ऐकलं पत्रकार मित्रांनो, तिथं मी स्वतः सांगितलं की तिथं आमचं दुर्लक्ष झालं आणि त्याचा फटका बसला. मला माझा बाकीचा व्याप वाढलेला होता, परंतु आता तिथं स्वतः बापूंच्या ताब्यात तो कारखाना दिलेला आहे. त्यांना केंद्राची मदत लागली, राज्याची मदत लागली, साखर आयुक्ताची मदत लागली, जिल्हा बँकेची मदत लागली, राज्य सहकारी बँकेची मदत लागली, कृषी खात्याची मदत लागली. त्या कुणाची मदत लागली तर ती मदत करण्याची जबाबदारी माझी आणि दत्ताभाऊ भरणेची. तशा पद्धतीनं हे तर आपल्या बारामती तालुक्यातलं एक महत्वाचं युनिट आहे आणि त्याच्यामुळं ह्या कारखान्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या असतील आणि त्या छोट्या स्वरूपाच्या असतील तर त्याही मला बंद करायच्या. आता तुम्ही बघितलं, छत्रपतीच्या बोर्डाने काही गाडी वापरायची नाही ठरवलंय. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलाही हस्तक्षेप कोणी करायचा नाही अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलंय. त्यांनी तर काल मिटिंगला ठरवलं भत्ता पण घ्यायचा नाही, तो त्यांचा अधिकार आहे. मी तसं कुठं हे केलं नाही. पण ह्या प्रकारे जेवढी तुम्ही काटकसर करू त्याचा परिणाम कामगारांच्यावर होतो, अधिकाऱ्यांच्यावर होतो. कारण अधिकारी एमडी म्हणतो, अरे चेअरमन आणि संचालक बोर्डच एवढं काटकसर करतं तर आपण कसं. आता तुम्ही वेगवेगळ्या चॅनलचे इथले प्रमुख आहात, पण तुमच्या बॉसनीच काटकसर केली तर तुमच्यावरही त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होतो ना. मनुष्य स्वभाव आहे. आणि त्यामुळं मी माळेगाव नगरपंचायत झाल्यावर बाळासाहेबांना विचारा, तिथं 350 कोटी रुपये दिले. ग्रामपंचायत असते तर मिळालेच नसते. तिथं ते एक आरोप करतात की अजित पवारांनी 5 वर्षामध्ये सांगितलेलं होतं, 5 वर्षापूर्वी ते खराब पाणी ओढ्याला सोडणार नाही. मी या दोघांच्या साक्षीनं सांगतो पत्रकार मित्रांनो, त्यामध्ये 7,500 टनाचा कारखाना मागं त्यांच्या काळामध्ये चालायचा. त्या कारखान्यातनं निघणारं जे काही झिरो डिस्चार्जच्या बद्दलचं काम होतं त्याच्याकरता CPU, DTP, STP या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण ह्यांनी कारखाना चांगला चालवला, कंटिन्यू त्यांचा क्रेशिंग दर राहिला 9,500, बरोबर आहे. त्याच्यामुळं तिथं तो शॉर्टफॉल पडला. मी आता काय केलं, 2 STPचे प्लांट राज्य सरकारच्या वतीनं नगरपंचायत माळेगावला मंजूर केले 3-3 कोटीचे. पैसे गेले कुणाचे? सरकारचे. बचत झाली कुणाची? सभासदाची. माझं तेच म्हणणं आहे, मी तिथं असल्यानंतर केंद्राचा राज्याचा निधी आणून त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या भाव चांगला देण्याकरता ह्या गोष्टीची बचत होईल. ही बचत ते करू शकले असते का? नसते. त्यांना कोण तिथं त्यांच्या म्हणजे STPला त्यांना कोणी पैसे दिले नसते. आता आपला येळे वस्तीचा भाग आहे, येळे वस्ती तिकडचं जो पाणी येतं चारीनं ते पण आपल्या कारखान्याच्या तिथनंच पुढे जातं. तिथं पण आपण वेगळा प्लांट टाकतोय, 2 प्लांट आपण वेगवेगळे टाकतोय. त्याच्यामुळं मागं आम्ही प्रयत्न केला पण 100% यशस्वी झाला नाही. का तर क्रशिंग दर वाढला. आता त्या सगळ्याचा विचार करून आपण त्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळं त्यामध्ये आता एक आज तर काहीतरी म्हणे सांगितलं, एकूण ऊसाच्या पैकी 26% गाळप फक्त पवार परिवाराच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या खासगी विविध सहकारी साखर कारखान्यातनं होतं. ह्यांच्या पोटात काय दुखतंय? जर कोणी स्वतःच्या कर्तृत्वानी गळीत करत असेल आणि त्या भागातल्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांचा त्या मॅनेजमेंटवर विश्वास असेल तर ह्यांना वाईट वाटायचं काय कारण? आपल्या इथं सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन बसलेत. खरं तर मी पुरुषोत्तम दादालाही बोलवलं होतं पण त्यांना दुसरं काम होतं, ते म्हणले दादा मी जातो, म्हणलं हरकत नाही. पण हे 37 लाख टन आणि यंदा 80 लाख टन गाळप केलं. नुसत्या बारामती अॅग्रोचं गाळप 35 लाख टन. आता जर बारामती अॅग्रोला 35 लाख झालं नाही, काहीतरी ते चुकीचं आहे, 24 लाख वगैरे असं काहीतरी झालं असेल, मला नक्की आकडा माहित नाही. तुम्ही मध्ये पत्रकारांनी आकडा दिला होता. जर उद्याच्याला एखाद्याने स्वतःच्या ताकदीवर कर्ज काढून बँकेचं लोन घेऊन जर काही एखादी
युनिट उभा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्या भागातल्या शेतकऱ्यांना होत असेल तर शेतकरी बळजबरीनं तर तिथं ऊस घालणार नाही ना, खुशीनंच घालतील ना. हे आता निवडणूक कुठली आहे? माळेगाव सहकारी साखर कारखान्याची. चालली चर्चा कुठली? पवार परिवाराची. आपल्याला टार्गेट केलं जातं. नाही, मला टार्गेट करू दे, अशी कितीतरी येऊन गेली. सहकारी कारखान्यात जेवढा चोख भाव, योग्य वजन तेवढं खाजगी कारखान्यात होत नाही. ज्या खाजगी कारखान्यात होत नाही त्याची कंप्लेंट करावी, तिचं ऍक्शन घ्यावी. ऍक्शन तर घेताच येते. त्याच्यात शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस वजन करून नंतर त्या काट्यावर त्या ठिकाणी घेऊन जावा. उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्तींनी माळेगाव कारखाना सारख्या छोट्या निवडणूक लक्ष घालण्याची गरज नव्हती. मोठ्या नेत्याने एवढ्या खाली उतरण्याची गरज नाही. अरे छोटा कारखाना आहे तरी तुम्ही कशाला लक्ष घालताय? तुम्ही पण मग छोट्यामध्ये लक्ष घालू नका. तुमच्या दृष्टीनं छोटा असला तरी अजित पवारांच्या दृष्टीनं 19,700 सभासदांचा संसार त्या कारखान्यावर अवलंबून आहे. प्रपंच त्या कारखान्यावर अवलंबून आहे. जेवढा चांगला कारखाना चालेल आणि जेवढा चांगला भाव मिळेल तेवढी आर्थिक सुबत्ता मी प्रतिनिधित्व 35 वर्ष करत असताना परिसरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. त्यांचं दुखणं एवढं काय झालं त्यांना, त्याच्या संदर्भामध्ये उद्या मी तिथं बोर्डात असलो तर सगळं झटपट कामं झाली. उगेच रटाळ चर्चा मी करत बसत नाही. उद्या BSIचा सल्ला पाहिजे असेल आपण घेऊ शकतो, काही दिल्लीचा काही काम असेल आपण करू शकतो. त्याच्यामुळं हे छोटा मोठा निवडणुकीमध्ये छोटा नेता मोठा नेता असं काही नसतं, सगळे सारखे असतात. लोकसभा विधानसभेला महायुतीने धर्म आम्ही पाळला. आता गरज संपल्यावर अजित पवार महायुती धर्म विसरलेले आहे. कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला तो त्यांनी फेटाळला. लोकसभेत विधानसभेत विरोधक चालतात पण माळेगावला का चालत नाही? अजिबात तशा प्रकारचा प्रस्ताव मला कुठला आलेला नव्हता. उलट माझ्याच बद्दल माझ्या विचाराचे काही लोक भेटायला जायचे तर तिथं सांगितलं जायचं बघा आम्हालाही भेटायला येतात. त्यामध्ये मी सकारात्मक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुंचन माझं इथं एका पत्रकार बसणाऱ्याला माहिती की आमचे किती संबंध चालले होते ते, त्याच्यामुळं तरी देखील मी सगळं मागचं सोडून दिलं आणि तेही आता खुश आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला, अजित पवार आपल्याशी कसं वागतात आणि मी त्यांच्यावर खुश आहे आणि दत्ताबाबा पण खुश आहे. त्याच्यावर तसा काही प्रश्न नाही. आम्ही काय एकमेकाचा बांध रेटला नाही. आपल्याला इथं पाण्याची व्यवस्था नीट करायची, आपल्याला बंधाऱ्याच्या मध्ये काही चेंजेस करायचे, ते आम्ही लोक करू शकतो. आपल्या कारखान्यामधले कार्यक्षेत्रातले रस्ते आपल्याला आणखीन चांगले करायचे. आज धुमाळवाडीची लोक आली होती, तिथले काही ओढे तिथं ब्रिज करायचे. ह्या गोष्टी कारखान्याला उपयोगी पडणार आहेत, तिथल्या सभासदाला पण उपयोगी पडणार आहेत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल हे डिक्लेअर त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्यातून ते निवडणूक आम्ही लढवणार आहोत. त्यांनी आता जे काही पत्रक काढलंय त्याला पण आम्ही उत्तर व्यवस्थितपणे देणार आहोत. तेही उत्तर आम्ही छापून प्रत्येकाच्या सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आपल्या सभासदांना माझी विनंती आहे की यामध्ये खूप जण इच्छुक झालेले आहेत. आज पण मी बघितलं प्रचंड गर्दी होती, पण सगळ्यांना तर संधी मी देऊ शकत नाही. पण एकंदरीत पुढं 5 वर्ष चांगला भाव देण्याच्या करता ह्या वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत, उद्याच्याला साखरेचे भाव, उद्या तुमच्यातला कुणी व्यापारी आहे आणि त्यांनी भाव एक दिला आणि मी उद्या त्याला सांगितलं की बाबा तुम्ही भाव 3550 दिलाय, माझ्याकरता 10 रुपये वाढवा, तुम्हाला कुठेही मी मदत करीन, तर व्यापारी नाही म्हणत नाही, कारण मी आज त्या पोस्टवर आहे. तसं माझ्या समोरचं पॅनल करू शकतं का? नाही करू शकत. या संदर्भामध्ये आता मग काही काहींचे इतकी वय झाली तरी त्यांना पाहिजे, हे कसं चालतं? त्याच्यामुळं या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही हे निवडणूक लढवतोय. आपली तुम्हाला आश्चर्य वाटेल की काल मी येण्याचं उत्पन्न पण ज्या पद्धतीनं त्यांच्या ताब्यामध्ये कारखाना असताना 3 लाख नाही 3
रेक्टिफाईड स्पिरिट एकूण उत्पन्न 1,53,15 1 2 3 4 5 6 7 8 1,53,97,252 आम्ही ताब्यामध्ये घेतलं त्यावेळेस झालं. त्याच्या आधी होतं 1,21,00,000. तुम्ही पण चेक करा. 1,21,04,652 म्हणजे ENA आणि रेक्टिफाईड स्पिरिट दोन्हीचं बरं का. इथेनॉलचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी मिळून एकूण उत्पन्न 2015ला ते आले ना, नाही 15ला ते आले. त्यांचं 2 3 3 6 नाही एकूण उत्पन्न हे शेवटचं ते तुमच्या किती नाही 15-16चं ठीक आहे वर आहे ना 15-16चं ते मळीचा वापर एकूण उत्पन्न SDS इथेनॉल ENA रेक्टिफाईड स्पिरिट सगळे मी इथेनॉल वगैरे ते सगळं 1,50,00,000 ह्यामध्ये सर्रास तुम्हाला मी आकडे देतो, मी हेच देतो. त्याच्यामध्ये सगळीकडं त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा आता श्री निलकंठेश्वर पॅनलची 5 वर्षाची कारकीर्द बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगतापांची ह्याच्यात उत्पन्न सगळ्यात जास्त आपलं डिस्लरीने दिलं. सगळ्यात चांगलं क्रशिंग आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं झालं. कोजनची वीज सगळ्यात जास्त ह्याच 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली. कोजनचं तुमच्याकडे पॉवर आहे ना, एक्सपोर्ट युनिट. यंदा क्रशिंग कमी झाल्यामुळं ह्यांनी ताब्यामध्ये घेतलं. त्याच्या आधीच्या काळामध्ये सर्रास 4,81,00,000 4,86,000 अशा पद्धतीचं होतं. ह्यांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस ते 6,27,35,400 बरं का. नंतर पुढच्या वर्षी 7,05,87,240 युनिट. नंतर 5,07,000 वरून पुन्हा 5,49,70,000 ते 22-23 तेव्हा क्रशिंग कमी झालं. त्यानंतर पुन्हा 6,86,000 आणि यंदा क्रशिंग कमी झाल्यामुळे 4,76,000 बरोबर ना. अशा पद्धतीनं झालं. म्हणजे क्रशिंगचे दिवस यंदा 129च भरले. गेल्या वर्षी आपले 159 दिवस भरलेले होते. त्यामुळं आपल्याला तशा पद्धतीनं पण त्यांच्याकडे पण असताना 180 दिवस भरले होते तरी देखील आहे तेच. आपण त्याच्यामध्ये 21 मेगावॅटचं एक कोजन आहे, एक 14 मेगावॅटचं आहे, 35 मेगावॅटचं कोजन असताना देखील त्यांना यांच्यासारखं कोजनचं एक्सपोर्ट युनिट करता आलेले नाही. ते पण आकडे या सगळे आकडे यांना आपण घेऊन टाकू. या पद्धतीनं ह्या सगळ्या कारखाना उत्तम पद्धतीनं चाललेला आहे. आणि पुढे कुठली नाही ह्यांनी 200 घेतले ना. नाही इथं एकदा भावामध्ये भाव देताना 200 रुपये ठेव कापली होती. त्याच्या आधी आपणच होतो पहिले 15 म्हणजे आपणच होतो आधी. आता इतकं आपल्या उमेदवारांची नाराजी आपण कशी दूर करतो.
30 वर्ष झाली. आणि हे आम्हाला नवीन नाहीये. आम्ही आमच्या हातात इतर पण संस्था आहेत. आम्ही त्यांना सांगू की बाबा आता तुम्हाला इथं संधी नाही मिळाली तरी खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, बारामती बँक आहे, PDCC बँक आहे, अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत. या संस्थांच्या मध्ये सगळ्यांनाच तर आपण सामावून घेऊ शकत नाही. पूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्याद्वारे सभासदांना खत वाटप केले जात होतं. दिनांक 31/3/2020 रोजीच्या 10,68,00,000 कर्जाची परतफेड करून आज रोजी सभासदांना 7 कोटी रुपयाचं खत कारखान्याने स्वभांडवलातनं दिलेलं आहे. आता खत द्यायला कर्ज काढावं लागत नाही. भाव चांगला देत देत हे खत पण 7 कोटी रुपयाचं कारखान्याच्या भांडवलातनं त्या ठिकाणी स्वभांडवलातनं. त्याला काल त्यांनी एक परिपत्रक काढलेले ते वाचण्यात आलं. ते असं म्हणतात की कारखान्याची इतिहासात डिस्टरीवरती मागच्या 2 वर्षात पहिल्यांदाच कर्ज उचललंय. जे कर्ज डिस्टरीला उभा करण्यासाठी लागतं त्याच्या दुप्पट आहे. असं त्यावेळी कारखान्याचा प्लॅन आपला आमच्या ताब्यात आहे. त्यावेळी त्याच्या आधी एक्सपान्शनला त्यांनी 120 कोटी रुपये कर्ज घेतलं. मॉडर्नायझेशनला 39 कोटी रुपये, पुन्हा 60 लाख रुपये कर्ज घेतलं. हे 165 कोटीचं कर्ज घेऊन देखील कारखाना सुशी झाला नाही. वर पत्रा होता तो काढून टाकला, भंगारमध्ये विकून टाकला. 4-5 वर्ष कारखाना भिजत ठेवला पावसामध्ये. तुम्ही आता बघा सगळ्या स्टेटले दादाने सगळं सांगून आम्हाला हे आधी कारखाना दाबून घ्या. पूर्वी पाऊस आला की 40-45 लेबर जायचे, दोन्ही बाजूला ताडपत्र धरायच्या आणि ते साखरेच्या हापोरवर ताडपत्र धरायचं नदीवाल्यासारख्या. आणि मग पाऊस उघडेपर्यंत धरायचं ते, आणि पाऊस उघडले मग ताडपत्री बाजूला काढायचे. अशी पद्धत होती. आणि 165 कोटी रुपये कर्ज घेतले. सगळं खर्च कारखान्याला खर्च केला असतं तर कारखान्याच्या पाईप फुटल्या नसत्या, इव्हॅपोरेटर बॉडी काय फुटल्या नसत्या, साखरेचा आणि तुमचा सिरप आणि ज्यूस हे सगळं गटार द्यायचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवीच्या पुतळ्यापर्यंत गटारातून ते असे लोट यायचे. तर कसे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भात 4 आठवड्यात निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना स्वायत्तता आहे, ते त्यांच्या हालचाली करतील. परंतु बाकीची जी यंत्रणा राबवायची असते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही काय ते चर्चा उद्या कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये करू. 7.5 कारखाना 6,400 चालत होता. सगळ्या पाईप फुटल्या होत्या. कुठेही काही नीट चालत होतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन नीट चालत नव्हता. त्याला आम्ही 100 कोटी रुपये आमच्या खेळत्या भांडवलातून खर्च केलाय. 100 कोटी खर्च केला. तेव्हा भावाने आम्ही 15 लाख खर्चिंग केलं. कारखाना हा सुधी कसा व्हायला पाहिजे, जे कर्ज काढलं त्या पैशाचं काढलं पाहिजे. पण आम्हाला ज्यादा 100 कोटी कर्ज करावं लागलं. आणि ते खर्च करायला 100 कोटीला आम्ही बिलकुल कर्ज काढलं नाही. आम्ही आमच्या खेळत्या भांडवलातून खर्च वागवला. असे अनेक खर्च आणि सगळे 100-150 कोटीच्या खेळत्या भांडवलातून आम्ही तिकडे गुंतवणूक केली. हे खताचा प्रकार घ्या. युनियन बँकेकडून कर्ज घेणार, ते लोकांना खत वाटणार. आम्ही त्यांचं 10.5 कोटी कर्ज भरलं आणि शिवाय तर लोकांना आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने कर्ज पुरवतोय. शिवाय आणखी बाबी अशी की कारखान्याला डिस्टरीला कर्ज जरी घेतलं तरी कारखान्यात कुठं परिणाम झालाय का? आज डिस्टरीचं कर्ज सगळं निघ झालेलं आहे. आज त्याच्यावर कर्ज आहे नाही. प्लेजचं तुम्ही ऐका ना, साखरेचं पोतं तयार झाल्यावर साखरेचं पोतं घाण घेऊन तुम्ही 85 ते 90% रक्कम घेता. तसं तुमच्याकडे स्वतःच पैसे नसतात, तुम्ही भावात देऊन टाकता सगळ्यांना. आणि त्यामुळं तुमच्याकडे जर उद्याच्याला इथेनॉलचा स्टॉक किंवा ENA किंवा RSSचा स्टॉक जर काही लाख लिटर 75 लाख 80 लाख 1 कोटी लिटर असेल तर उद्याच्याला तुम्हाला त्याचा दर असेल समजा 60-65 रुपये, तर त्या हिशोबाने बँका लोन देतात. तर हे काय माळेगाव कारखाना एकटा घेत नाही. महाराष्ट्रातले सगळे कारखाने त्यांच्या स्वतःच्या तयार झालेल्या मालावर उचल घेतात आणि ते शेतकऱ्यांना देतात. डिस्टरीला पहिल्यांदाच कर्ज उचलले असं त्यांचं म्हणणं एवढंच. अहो, त्यांनी ज्या कामाकरता विस्तारवाढी करता कर्ज घेतलेलं होतं त्याच्यातनं कारखान्याचं वरचं सगळं रूफ वगैरे टाकलेलं नव्हतं. आता ते तर हे बोर्ड आलं
त्यांना तर ते सांगून चालणारे लोक म्हणतील आता तुम्हाला निवडून दिले करा. मग आता त्याच्यावर पुन्हा ते बँक कर्ज देणं ते म्हणले की ऑलरेडी तुम्ही त्या कामाच्या करता कर्ज घेतलेलं आहे. मग हे तर झाकलं पाहिजे. मग हे झाकलं पाहिजे तर कुठनं पैसे उपलब्ध होतात ते ह्या पद्धतीने केले आणि त्याचं रिपेमेंट करून टाकलं. भावावर कुठेही परिणाम होऊन दिला नाही. आणि कारखाना तुम्ही जर आता गेला कुणी पण तर सगळ्या मेन स्ट्रक्चरवर व्यवस्थित नवा पत्रा टाकलेला आहे. आणि तो काही सिमेंटचा नाही टाकलं, तो जिंदाल आणि टाटाचा टाकला. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणांचा वापर केला जातो. कोण इथं सरकारी कोण आहे? त्यांनी आरोप केला नाही विरोधकांनी. काय सांगा ना. मी आता सरकारमध्ये असलो तरी मी आता फॉर्म भरलेला आहे. तो भरायचा मला अधिकार आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. तुला जसा प्रश्न विचारायचा अधिकार दिला तसा मला फॉर्म भरायचा अधिकार दिला आणि त्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरला. जर बाबा कुठली यंत्रणा आम्ही गव्हर्नमेंटची ह्या कामाकरता वापरली असेल तर दाखवा किंवा इथं तुम्ही गव्हर्नमेंटची यंत्रणा वापरता. दादा, विरोधकांकडून वेळोवेळी सांगण्यात येते की आमचा पॅनेल हा सर्वपक्षीय, मात्र राज्याचा कारभारी आमच्यासोबत असं प्रत्यक्ष बोलले जातं. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना जे बोलायचं ते बोलतील. मी माझ्या सभासदांना सांगणार आहे आमचं नीलकंठेश्वर पॅनल भाव उत्तम देईल, कारखाना अतिशय काटकसरीने चालवेल, जास्तीत जास्त केंद्राच्या राज्याच्या उद्याच्याला सहकाराच्या योजना आल्या तर त्याच्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा फायदा अधिक करून देईल. ते तर माझ्या हातात आहे ना, आणखी कोणाच्या हातात. दादाजी छत्रपतीला झालं ते माळेगाव सहकारी साखर कारखान्यात का होऊ शकलं नाही आपल्याला समझोता तू मध्यस्थी केली नाही म्हणून. छत्रपती अडचणीच असताना दादांनी खरंच तिथे फॉर्म भरायला पाहिजे होता, परंतु माळेगाव मध्ये फॉर्म दाखल केला तरी आम्ही स्वागत करतो असं देखील विरोधक. असू द्यात, हे मला त्या गोष्टीला फार महत्व द्यायचं नाही. मला कारखाना उत्तम पद्धतीनं लोकांना अभिमान वाटावा, सभासदांना कुठेही गेल्यानंतर जसा सभासद मतदार म्हणतात चला आमची बारामती बघायला, तसं चला आमचा माळेगाव कारखाना बघायला. आणि त्यामध्ये मी माळेगाववर भार न टाकता उद्याच्याला मी माझ्या तुमच्या सगळ्यांच्यामुळं त्याच्यात बारामतीकरांचं योगदान आहे. मी मला क्रेडिट घेत पण नाही घेणार पण नाही, पण माझ्या अनेकांच्या ओळखी आहेत. उद्या मी त्यांना सांगितलं की मला इथं जरा CSR पाहिजे, हे काम मला करायचं आहे. आता आपला माळेगाव शैक्षणिक संकुल तिथले सगळे रस्ते आतले मी डांबरी टार रोड करून दिले. त्याला माळेगाव कारखान्याचा 1 रुपया मी खर्च होऊन दिला नाही. रस्ते झाले ना. अशा कितीतरी गोष्टी आम्ही करू शकतो ना. तो इनडायरेक्ट फायदा माळेगावकरांचाच आहे, सभासदांचाच आहे. 13 तारखेला म्हणजे मागच्या मेळाव्यामध्ये आपण जाहीर केलं होतं की चेअरमन अध्यक्षपदाचा जो उमेदवार 13 तारखेला आपण जाहीर करणार आहात, तर त्या संदर्भात कसं काय? 13 तारीख अजून येऊ दे ना. मी त्याच्या संदर्भामध्ये 13 तारखेला जे बोलायचं ते 13 तारखेला बोललेली. इतक्या जरा कळ काढा. नदीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावले नाही तर पुढच्या वेळेस मतं मागायला येणार नाही असं एक मी तुम्हाला पुन्हा मगाशीपासून सांगतोय, 7,500 कारखाना चालला असता तर नदीचं पाणी प्रदूषित झालं नसतं. पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्ही रिपीट करताय. कारखाना 9,500 टनांनी चालला, 2,000 क्रशिंग वाढलं. त्यांनी कारखान्याची दोघांनी इफिशियन्सी वाढवली, रिझर्व वाढवले आणि 7.5ची कॅपॅसिटी बघून ETP CPU STP सगळं करण्यात आलं. आता 2,000 वाढलं तर आता त्याच्यामध्ये त्यांना त्रास न देता आमच्या नगरपंचायत माळेगाव आहे त्यांचं निघणारं सगळं जे काही खराब पाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट STPची करतो ना. म्हणजे ती झाली की इकडचा भार आहे तो त्या ठिकाणी कमी होईल ना. आणि मंजुऱ्या झाल्या का नाही CO ला विचारा आपल्या माळेगावच्या, तो ते तुम्हाला सांगतील की हो इतके कोटी रुपये त्या कामाकरता आले. दादा, पवार साहेब आपण आणि जयंत पाटील बंद दाराळ काल चर्चा झाली, याची चर्चा ही तुमची बातमी आहे. उद्याच्याला जर मीटिंग AI बद्दलची होती, त्या मीटिंगमध्ये चर्चा आतमध्ये बोर्डाने केली,
तिथं कोण कोण होतं? बाळासाहेब थोरात होते. तिथं कोण होतं? राजेश टोपे होते, जयंत पाटील होते, डॉक्टर इंद्रजित मोहिते पाटील, यशवंतरावांचे चिरंजीव, ते तिथं होते. जयप्रकाश दांडेगावकर तिथं होते. साखर आयुक्त तिथं होते. तिथं पवारसाहेब होते. तिथं मी होतो. तिथं हर्षवर्धन पाटील होते. तिथं दिलीप वळसे पाटील होते. तिथं अनेक जण VSIशी संबंधित लोक होती. आता उद्याच्याला बाहेरच्या कोण पत्रकार असेल, अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते. काय चर्चा? ही आपण चर्चा, ती चर्चा. तसं AIचा, म्हणून तर मी म्हणतो की 9 तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं VSIला ठेवलेली आहे उत्पन्न वाढवण्याच्या करता. ते एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे. भविष्यात काय वेगळं चित्र दिसेल? कशाबद्दल? दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्याचं. त्याच्या हे का आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही एक जातो. परिवार वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकाच्या बरोबर असतोच. दादा नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत सातत्यानं तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय असा आरोप त्यांच्याकडून केला. अरे मी सांगितलं ना बाबा, कारण या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जाते. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा की 7,500ची कॅपॅसिटी बघून ते युनिट केलं. त्या रोडला चल, तिथं युनिट तुला बघायला मिळेल. पण क्रशिंग झालं 9,500 9,500 2,000 टनांनी जर क्रशिंग वाढलं तर या सगळ्या गोष्टी घडतायत ना. म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना. दादा FRP वारंवार वाढवली गेली 5 वेळा, पण MSP अजून वाढवली नाही, जे केंद्राच्या अखत्यारीत आहे. दुसरा एक महत्वाचा गण प्रश्न झाला हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार. कारण म्हणूनच मांजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही लातूर जिल्ह्यातला आहे तो 100% हार्वेस्टरनी गळीत करतो. तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने, जसं पूर्वी आपण बैलगाडीनं मोठ्या प्रमाणावर ऊस आणायचो, आता बैलगाडीला बैल न लावता ट्रॅक्टर लावतात आणि ते जुगाड करतात. काही मुंगळा म्हणतात, काही जुगाड म्हणतात, आणखी काय काय म्हणतात. आता त्यांनी ऊस यायला लागला. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी डेव्हलप केली जाते, रिसर्च होतो, त्याच्यामध्ये ते आले की बऱ्याच जण आपल्याकडे पण आज किती टक्के ऊस हार्वेस्टर येतो? 14%. 8 का 9 हार्वेस्टर आहेत ना आपल्याला. 14% असं. 14 हार्वेस्टर आहे. 14 हार्वेस्टर. अजून 2-3 लाडकी बहीण योजनेत मतांसाठी अर्जांची छाननी करण्यात आली, त्यामुळे अर्ज खात्यात मोठा घोटाळा झालाय. अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत नाहीच का रे बाबा, मी कशाला घोटाळा करीत? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येतंय. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. लाडकी बहिणीसाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वर्ग केला जातो, त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुझ्या वाचनात नसेल तर मी तुला वाचायला देतो. जो काही निर्णय घेतला जातो ते संपूर्ण कॅबिनेट घेते. जो निर्णय घेतला जातो त्याला विधिमंडळाची बहुमतानी मान्यता असते. पत्रकार मित्रांनो, काही गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना, ते प्रश्न विचारणारा तुम्ही विचारा आहोत. विधिमंडळाने एकमताने त्याला मान्यता दिली, बहुमताने मान्यता दिली. विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, ते कायदे मंडळ आहे. रायगड जिल्ह्याच्या दादा, रायगडचा पालकमंत्रीचा वाद कधी मिळणार आहे? तुम्हाला एक माहिती आहे, आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला. त्याच्यावर आपण काळजी करू नका. राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू. काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेन आणि सगळ्यांचं देवेंद्र भाई बघतील. आपली काय अडचण? देणारच ना. कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे.
कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले लोकप्रतिनिधी असतात, चर्चा करतील. कधी तुम्हाला माहिती आहे कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे, कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो. पण काही ठिकाणी मागे 3चं झालंय, 4चं झालंय, 2चं झालंय. आता या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आणि तो प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जाईल. आता माळेगावच्या बाबतीत सभासदांमध्ये अजूनही संभ्रम आहे की दोन्ही पार्ट्या पक्ष हे पॅनल जाहीर करत नाही. अजून 8 दिवस आहेत, यानंतर काही होऊ शकतं असं काही आहे का? एकत्र समिट वगैरे असं होऊ शकतं? मी काही अंतर्यामी नाही, मला काही माहीत नाही. तुम्हाला काही सोर्स असेल, काही माहिती असेल तर आम्ही ऐकायला तयार. चर्चा अशी बी दादा 7 तारखेला पवार साहेब आपण आणि अण्णा गुरु शिष्य एका ठिकाणी बैठक घेणार आहेत असं चर्चा बाहेर उडत येते. उडत येते मग ती उडत जाईल. काय बोलतो इतकं व्यवस्थित सांगतो. माळेगावचा पोर्टल विचारात घेता ब वर्ग विजयी उमेदवाराला चरण होता येतं का? कुणाला? ब वर्ग मतदार संस्था मतदारसंघातून जो विजयी उमेदवार होणार आहे हा, त्या उमेदवाराला माळेगाव कारखान्याच्या पोर्टलनुसार चेअरमन होता येतं का? त्याला फारच व्हायचं असेल तर सहकाराचा कायदा बदलून टाकू. त्या संदर्भात सहकारमध्ये अनेक प्रकारचे कायदे तुम्ही आतापर्यंत बघितले. ज्यांना लागोपाठ 10 वर्ष झाली त्यांना मला वाटतं एन डी पाटील साहेब आज नाही त्या हयात, त्यांनी तो कायदा आणला होता 78 ते 80च्या काळात की त्याला पुन्हा चेअरमन होता येणार नाही 10 वर्ष झाल्यावर. पण नंतर पुन्हा त्याच्यात बदल करण्यात आले. त्याच्या संदर्भामध्ये त्याची चर्चा आत्ताच करण्यास फार घाई होईल. त्याच्यामुळं पहिल्यांदा आमच्या संचालक बोर्डाने जो चांगला कारभार केलेला आहे तो आम्हाला लोकांच्या समोर आणून द्यायचा आहे, मनावर बिंबवायचा आहे. तसाच चांगला भाव आम्हाला पुढेही 5 वर्ष द्यायचा आहे. नंबर 1. नंबर 2, जिथं कुठं काही घडलं असेल, चुकलं असेल तेही आम्हाला दुरुस्त करायचं. जर कुठं प्रमोशन देत असताना काहींचे ठराविक लोकांचे पगार वाढ केले तर आम्ही थांबवले ना. डिस्लरीच्या बद्दलचा विस्तारवाढ करायचा निर्णय बोर्डाचा मनामध्ये होता, बहुमताने बोर्ड घेऊ शकत होतं. पण मी काही सभासदांशी चर्चा केली, संचालक बोर्डाची चर्चा केली. मी केशवरावांना, बाळासाहेबांना म्हणलं आपल्याला नको आहे ते पहिल्यांदा त्याच्यातनं 0 डिस्चार्ज कसा निघेल ते बघू. उद्या डिस्लरी वाढली की पुन्हा पोल्युशन वाढले, पुन्हा नदी म्हणजे माझं शिरवली असेल, खंडास असेल, निरावकास असेल, इथले प्रश्न निर्माण होतील. त्याच्याकरता आत्ता आहे ते सगळं व्यवस्थित चालवलं. त्याच्यात तुम्हाला मी गंमत दाखवतो, आता विषय निघाला म्हणून. काल तर मला प्राजची पहिली डिस्लरी आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस 3 कोटी काहीतरी लाखाला काही घेतली होती. त्या प्राजनी हे बघा कालच साखरेपासून काय काय तयार होतं, तर साखरेपासून ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. नवी टेक्नॉलॉजी आणलेली आणि त्याची ती सगळी माहिती, ही सगळी हे बघा प्राज त्यांचा स्वतःचाच फोटो आहे. त्यांनी स्वतः त्याचे म्हणजे हे आहेत, त्यांनी स्वतः म्हणजे प्रमोद चौधरींचा, ते एकदम नवे होते. आणि ह्यामध्ये परवा दिल्लीत कॉन्फरन्स झाली, त्याच्यातनं पण साखरेपासून काय काय करता येईल त्या गोष्टी तिथं सांगितल्या. तर साखरेपासून अनेक महत्वाच्या गोष्टी तिथं करता येतात अशा प्रकारची कॉन्फरन्स ही ह्याच्यामध्ये झाली. म्हणजे साखर हे त्याच्यातलं कच्चा माल आणि त्याच्यापासून प्लास्टिक तयार होतं. हे प्लास्टिक पर्यावरणाला पोषक आहे. हे साखरेपासून इधर वाच. ओके, हा एक छोटा प्लांट आहे, डेमो आहे ते जेजुरीमध्ये, हे याच्यामध्ये चाललंय. त्यांनी दाखवलंय साखरेपासून काय काय तयार होतं. हे बघ, असले काटे चमचे होतात, ग्लास होतात, असे बरेच प्लेट्स होतात. नाही ही साखरेपासूनच. अशा खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आता हे AI केल्यानंतर ऊस कसा वाढतोय ते बघा.
हे आपल्या इथं घडलंय. हा दादा ह्याला जोडून एक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर जर हे तंत्रज्ञान आणायचं असेल तर त्यांना कर्जावर रक्कम अपेक्षित असते, तर ते कारखाना आपल्याला त्या शेतकऱ्यांना अहो त्याचाही मार्ग कल्याणराव काढलेला आहे. MSC बँक कारखान्याला 2.5 ते 3 कोटी रुपये देणार. MSC बँकेनं कारखान्याने ठरवायचं उद्याच्याला तुमचा ऊस, तुमची शेती आहे आणि तुमचा ऊस 70 टन निघतोय, याचा वापर करून तो 100 टन निघाला, तुमचा फायदा 30 टनाचा झाला, बचत पाण्याची 50% झाली, खताची बचत 50% झाली, जमिनीचा पोत सुधारला का तर पाणी जेवढंच तेवढं लागलं म्हणून, आणि तुमचं अजून दुसरी पिकं त्याच्यामध्ये आली कारण त्याला अडचणीची गरज नाही, सुरूची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की तुमचा अजून एक खरीपाचं पीक निघेल, तुम्हाला ऊस तुमचा वेळेमध्ये जाईल, ऊसाची रिकव्हरी जास्त मिळेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं तुम्हाला 30 टनाचं उत्पन्न वाढलं तर 30 गुणिले 3,500 धरा म्हणजे 1,00,000 रुपये ना, 1,05,000. 1,05,000 रुपये तुम्हाला ऍडिशनचे मिळाले तर तुमचे पैसे त्याच्यातनं कापून घेतील की तुमचा फायदा झाला. तर नाही वाढलं तर पैसे कापणार नाही. इथपर्यंत आता काल आमची चर्चा झाली, म्हणूनच 9 तारखेला कॉन्फरन्स घेतली. मला सगळ्यांना सांगायचंय, आता हे विरोधक काही पण आरोप करायला लागले. मला एक चिठ्ठी आली की काय काय त्यांनी कारखाना मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी सुरू आहे, त्यामुळे कारखान्याचं मोठं नुकसान. ह्या संदर्भामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी उधळपट्टी त्यांच्या काळात काय काय त्या ठिकाणी करायचे, कोण कोण काय काय करायचं, आताही कोणाकोणाकडे कारखान्याचे ड्रायव्हर आहेत ते काढा जरा, तुम्हाला कळेल कोण कारखान्याचा ड्रायव्हर वापरतं. 5 वर्ष तुम्ही बोर्ड मिटिंगला येत नाही, कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता. हे कशात बसतं काय चेअरमन? आम्ही म्हणतो जाऊ द्या, कशाला आपल्याला कुणाचं उणीधुणी काढायची, पण तुम्ही माझी उणीधुणी काढली तर मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही. दादा माळेगावचं चेअरमन हे सभासद ठरवतील, मात्र अजित पवारांना चेअरमन ठरवायचा अधिकार कोणी दिला असा आरोप करतात सभासदांनी. जर माझं पॅनल आलं, आता छत्रपतीला माझं पॅनल आलं, मला दत्ता मामाला पृथ्वीराज बापूंना चेअरमन ठरवायचा अधिकार होता ना. त्याला तू उद्याच्याला म्हणशील आता राज्याचा मुख्यमंत्री ठरवायचा अधिकार मतदार ठरवतील, अरे ते आमदार ठरवतात. तसं सभासदांनी डायरेक्टरला निवडून द्यायचं आणि संचालक बोर्ड चेअरमन कोण करायचं ते ठरवतील. काय कुठनं त्याला येते बातमी. प्रश्न काय ज्यांची असले प्रश्न म्हणजे ते ज्यांनी प्रश्न तिथं उपस्थित केला त्यांना त्याच्यातली बारकाईनं माहिती नाही. आपलं काहीतरी टाळ्या मिळवायला किंवा तिथं असणारे त्यांचे समर्थक असतात की लगेच काही जण टाळ्या वाजवतात. दादा एक प्रश्न आहे. मागे आपण सभेमध्ये एक मुद्दा बोलले होते, सभासदांनी कर्ज भरवलं, पण विरोधकाचं सभासदांनी काय बाकी भरावे. तर विरोधक म्हणले मोदी सरकारने 500 करोडपतीचं 100 कोटी कर्ज माफ केलं, तर सभासदांचं दादांनी राहिले कर्ज माफ. कुणाचं कर्ज? मोदी सरकारने उद्योगपतींचे 500 उद्योगपतींचे कर्ज माफ केले, कारखान्याच्या सभासदांचं कर्ज दादांनी माफ करा असं विरोधकाचं म्हणणं. अरे बाबा, आत्ताच्या काळामध्ये आम्ही असं सांगितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच्या बद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे जाहीरनाम्यात. तर आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही आता निवडून आलेलो आहे. आम्हाला योग्य ज्यावेळेस फायनान्शियल पोझिशन आमची असेल त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीचा विचार करणार आहोत. आता आमची फायनान्शियल पोझिशन 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या इलेक्ट्रिक मोटारीचं वीज बिल माफ करायची आहे, ती आम्ही करतोयच आहे. आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये 2 कोटीवर काही लाडक्या बहिणींना द्यायचे, त्याकरता आम्हाला 45,000 कोटी रुपये लागतात. ह्याला 20,000 कोटी, 65,000 कोटी रुपये आता आम्ही भार म्हणजे तो जबाबदारी उचललेली, भार म्हणता येणार नाही, ती जबाबदारी आम्ही पेललेली आहे. आता पुढं इन्फ्रास्ट्रक्चरला पण कुठं अडचणी करून चालणार नाहीत, कारण कामं पण झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आहे.
राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तुम्ही ज्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना 10,000 रुपयाची उपाय मिळेल तातडीने असं आवाहन केलं होतं. तर आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत डीबीटी म्हणता पैसे मिळायला सुरुवात झाली. मगाशी आपल्या इथल्या गायांना पण मगाशी मला कागद दाखवला. अतिवृष्टीमुळे महापुरावा तालुक्यातील जीवितहानी झालेल्या जनावरांची माहिती. बाधित गावांची संख्या 6, बाधित कुटुंबाची संख्या 11, बाधित जनावरांची संख्या 14, बाधितांना देण्यात आलेली रक्कम 3,15,000. इथं खाली अतिवृष्टीमुळे बाधित गावांची संख्या 22, बाधित कुटुंबाची संख्या 951. 10,000 रुपयाप्रमाणे बाधित कुटुंबियांना रक्कमेचं वाटप झालं 95,10,000. जे काही सांगितले ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. डीबीटीवर हे सगळं दिलं जातं. त्याच्यामध्ये पडझड झालेल्या घरांची संख्या 31, बाधित गावांची घरांची कुटुंबाची 419, 27 लाख वर काही हजार रुपये त्याच्यामध्ये दिले. बँक मूल्यांकन तयार करण्याबाबत कामकाज चालू आहे. 2 दिवसात बाधितांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवण्यात येतील. दादा, राज्य शासनाने नगरपालिकेला अभय योजना जाहीर केली. यामध्ये दंड आणि शास्ती माफ केली, परंतु नगरपालिका अजूनही प्रोव्हिजनल बिलमध्ये दंड आणि शास्ती आकारते. कुठल्या नगरपालिकेने आकारलंय त्याची पावती द्या, मी विचारतो त्यांना. आता नवीन बिल आले बारामती नगरपालिका. अरे ते दे ना बाबा, एक झेरॉक्सची कॉपी दे ना, म्हणजे मग मला पुरावा मिळेल. मग मी त्या सीईओला विचारतो की बाबा असा निर्णय नगरविकास खात्याने घेतला असताना तू असं का करतोय, मला माहिती तर द्या. म्हणजे झेरॉक्स दिली तरी चालेल. संख्येत वाढ होती. आपण त्याच्याकरता तुम्ही प्रश्न विचारताना मास्क लावून प्रश्न विचारायला सुरुवात करा. सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, माझ्यासहित तुझ्यासहित. डॉक्टरांनी सांगितलं ह्याच्यात गंभीर धोका नाहीये, पण काळजी घेतली पाहिजे. हा करोना झाला आणि वेळेत उपचार केले तर बरा होतो. पण आता तुम्ही पण मागं बघितले, आपण सगळ्या जगाने ते सहन केलं. कितीतरी माणसांना आपण गमावलं. आता त्याच्यातून नवीन नवीन रोग येतात, त्याला सरकार लक्ष ठेवून असतं आणि त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची ते आमचा आरोग्य विभाग पण कळवत असतो. दादा, राज्यातला साखर कामगारांचा त्रिपक्षीय समिती गठीत केलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर माहिती. त्रिपक्षीय समिती गठीत केलेली आहे. त्यांनी त्याचा अभ्यास करायचा. अभ्यास करून काय त्यांचं म्हणणं आहे ते आम्हाला सरकारला द्यायचं. मग सरकार त्याच्याबद्दलचा फायनल निर्णय घेऊन डिक्लेअर करेल. ओके, तू अजून काय बोलायचं होतं? माझे तर दोन्ही पण सुचवले. काय